Why do bad things happen to good people and why do good things happen to bad people? वाईट गोष्टी चांगल्या लोकांमध्ये आणि चांगल्या गोष्टी वाईट लोकांमध्ये का घडतात? So that's what we are studying. It's just a practical lesson because there are certain aspects which the world will not let you know, but the Bible has the answer for all of these things. आणि जीवनातील हे वास्तविक धडे आहे ज्यावर आपण शिकत आहोत, कारण असे धडे जगातून आपल्याला कदाचित मिळणार नाही, परंतु बायबल मधून त्याच्यावर प्रकाश पडतो. So why do good things happen to bad people? That is the first question we have been dealing on. तर चांगल्या गोष्टी वाईट लोकांबरोबर का घडतात या पहिल्या उतार्यावर आता आपण शिकत आहोत. Praise God. Hallelujah. We have already covered this particular point, आणि या मुद्द्यावर बराचसं आपण काही शिकलेलो आहोत, but we will go more deeper. परंतु त्यामध्ये अजून आपण खोल जाऊया. Amen. Amen. Why do good things happen to bad people? वाईट लोकांसोबत चांगल्या गोष्टी का घडतात? It happens because God is a good God. या गोष्टी चांगल्या घडतात कारण आपला देव चांगला आहे. Secondly, दुसरी बाब म्हणजे why do good things happen to bad people? चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत का घडतात? Because through it God wants to show that He is the sovereign God, कारण त्याद्वारे देवाला हे दाखवायचं असतं की तो प्रतापशाली देव आहे, that He is not accountable to any man, कारण तो कोणालाही हिशोब देणारा देव नाही neither should He be judged by any man. आणि कुठल्या मनुष्याद्वारे त्याचा न्याय होऊ नये. It is His will, His The- purpose, His the- divine intention to give to those whom He likes. जे त्याला प्रिय आहे, ज्याला त्याला आवडेल त्या व्यक्तीला त्याच्या संकल्पानुसार, त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या दैवी योजनेनुसार तो देण्यास तेवढा तो बांधील नाहीये, कोणाला प्रत्येकाला देऊ शकतो. Praise God. Hallelujah. So, the first reason is, तर पहिलं कारण म्हणजे why do good things happen to bad people? वाईट लोकांसोबत चांगल्या गोष्टी का घडतात? Because कारण God is a good God. देव अतिशय चांगला आहे. Second, दुसरी बाब म्हणजे because कारण God is a sovereign God. देव प्रतापशाली देव आहे. He is not judged by what we judge. आपण ज्या प्रकारे न्याय करतो तसा त्याचा न्याय होत नाही. Third, तिसरी बाब, good things happen to bad people because of good people who are covering the bad people. चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत घडतात कारण चांगले लोक वाईट लोकांना आच्छादन करतात. But the thing is that they don't know about it. परंतु दुसरी बाब म्हणजे त्याच्यामध्ये ही आहे की त्या गोष्टी त्यांना ठाऊक नसतात. But it doesn't matter because God does not do good things for bad people that they may know that God is, moving towards their side. परंतु याच्याने काही फरक पडत नाही जेव्हा चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत घडतात, कारण त्यातून असं दिसून येतं की देव त्यांच्या वतीने तर कार्य करत नाही. See, God wants to show that He is a good God. कारण देवाला स्वतःला दाखवायचं असतं की देव चांगला आहे. Whether that man accepts God or not. मग तो समोरचा व्यक्ती देवाला स्वीकारो किंवा न स्वीकारो, Because this goodness of God comes out of agape love. कारण हा देवाचा चांगुलपणा देवाच्या अगापे प्रीतीमधून बाहेर पडतो. And that's how we need to move as well. आणि अशाच प्रकारे आपण देखील चाललं पाहिजे. We need to be good. आपण चांगलं राहिलं We पाहिजे. need to do good. आपण सत्कृत्य केली पाहिजे. Whether people deserve it or not. मग लोक त्या लायकीचे असो किंवा नसो, Whether they merit for it or not. त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे ते असो किंवा नसो. I have seen sometimes when you do good to people, मी अनेक वेळेला पाहिलं आहे जेव्हा लोकांसोबत आपण सत्कृत्य करतो they take your kindness for weakness. तेव्हा तुमचा चांगुलपणा अशक्तपणा समजून ते घेतात. They think that maybe this person has a motive behind it. त्यांना असं वाटतं की समोरचा व्यक्ती मला मदत करतो म्हणजे त्याच्या मागे त्याचा काहीतरी खास उद्देश Maybe असेल, because it is his own fault and to cover his fault he is blessing me. किंवा कदाचित त्याच्या स्वतःच्या काही चुका झाकायच्या असतील त्यामुळे तो मला एवढा आशीर्वादित करत आहे. See, whether you do good or don't do good, people will talk. तुम्ही चांगलं करा किंवा चांगलं करू नका, लोक तुमच्या विषयीने बोलतील. If you don't do good, also people will talk. जर का तुम्ही चांगलं केलं नाही तरी लोक चर्चा करतील. You help somebody, तुम्ही एखाद्याला मदत करा they will still have a question why this person helped me. तरी देखील लोकांना प्रश्न पडेल की अरे हा व्यक्ती एवढा पुढे होऊन मला का मदत करत But आहे. see, we need not be bothered about it. परंतु त्याविषयी आपण पर्वा करण्याची गरज नाही, Because out of the good heart, we are blessing the people. कारण चांगल्या हृदयाद्वारे आपण लोकांना आशीर्वाद देत आहोत. Praise God. Amen. In the same way, अगदी त्याच प्रकारे God blesses out of His good heart. देव आपल्या चांगल्या हृदयाद्वारेच लोकांना आशीर्वाद Now, देतो. when you see the unbelievers blessed so much, जेव्हा आपण अविश्वासू लोकांना एवढं भरभराटी आणि एवढं आशीर्वादित होताना पाहतो, we see their gardens and we see their fields. जेव्हा आपण त्यांचे शेतेमळे पाहतो, त्यांच्या बागा पाहतो,
Many times अनेक वेळेला we are tempted to think that God is moving to their side. आपल्याला असा मोह पडतो हा विचार करण्यासाठी की देव त्याच्या वतीने जास्त कार्य करत आहे. And then suddenly we say, oh, this man may be a good man. That's why he's got field and field and field and land and house and house. आणि मग आपला असा भ्रम होतो की अरे हा व्यक्ती कदाचित खूप चांगला असेल म्हणून शेताला शेत, शेताला शेत, जमिनीला जमीन, जमिनीला जमीन हा जोडत चालला आहे. See, you cannot point out to a flourishing field and say that belongs to God's people. समृद्ध शेत पाहून आपण असं नाही म्हणू शकत की तो व्यक्ती देवाच्या मालकीचा आहे. And then looking at a very dried field and say, oh, that belongs to a believer. आणि एखादं वान जमीन पाहून आपण असं म्हणू नाही शकत की तो व्यक्ती देवाच्या विरुद्ध Or आहे. then looking at a bad field or a field which has no harvest and saying that belongs to the wicked. किंवा जे जमीन, जी भूमी नापीक आहे, जी भूमी पीक देत नाही, त्या भूमीकडे पाहून आपण असं नाही म्हणू शकत की हे शेत दुर्जनांचं आहे. We cannot judge it like that. आपण अशा प्रकारे न्याय नाही करू शकणार. Sometimes people judge according to the things people have. कधी कधी लोकांकडे जी धन संपत्ती आहे त्यावरून लोक इतरांचा न्याय करतात. Some people look at a flourishing field and say, surely that is a servant of God. काही लोक त्यांची भरभरलेली शेतेमुळे पाहून लोक म्हणतात की अरे तो नक्की देवाचा सेवक असेल. And then they look at a dried field also and they say that must be a wicked man's field, that's why it is not flourishing. आणि वान जमीन पाहून मग लोक असा म्हणू लागतात की अरे तो व्यक्ती समृद्ध होत नाही कारण तो दुर्जन आहे. That is not the principle we need to work upon. परंतु त्या तत्वावर आपण काम केलं नाही पाहिजे. Amen. Amen. See, maybe a wicked man is flourishing because he has worked very hard in his life. कदाचित दुर्जन व्यक्ती फार समृद्ध होत असेल कारण त्याच्या कामामध्ये त्याने काबड कष्ट केले आहेत. See, there is a principle of God we need not miss. देवाचे असे काही तत्व आहेत जे आपण चुकवले नाही पाहिजे. And that is, आणि ते म्हणजे there is a law for the whole world. संपूर्ण जगासाठी एक नियम आहे. The law of sowing and reaping. पेरणे व कापणी करणे हा नियम. And it does not judge whether you are a believer or an unbeliever. आणि त्यावरून असा न्याय होत नाही की तुम्ही विश्वासू आहात का अविश्वासू आहात. If a wicked man labors very hard, he will have a harvest. जर का दुर्जन व्यक्तीने का खूप कष्ट केले तर मग त्याला उत्तम पीक मिळेल. But when a believer is very lax and just raises his hands and says, praise the Lord, he will have nothing. परंतु जर का विश्वासू व्यक्ती आळशी राहिला आणि फक्त आपले हात वर करून म्हणला की प्रभूची स्तुती असो आणि पेरणी केलीच नाही तर मग त्याला काही मिळणार नाही. Amen. Amen. One who holds the seed will not get anything. जो बीज धरून ठेवतो त्याला काहीच मिळणार A नाही. farmer cannot expect to go for the harvest if he has not sown anything. जर का शेतकऱ्याने काहीच पेरलं नाही तर मग कापणी करायला मला जावं लागेल अशी अपेक्षा देखील शेतकऱ्याने करू नये. Maybe a believer is a very good character man, कदाचित तो विश्वासू व्यक्तीचं चरित्र चांगलं yet असेल he is not being blessed. तरी देखील त्याला आशीर्वाद मिळत नाही. Possibly he is lazy. कदाचित शक्य असेल की तो आळशी आहे. Maybe he is lazy. शक्य असेल की तो आळशी He आहे. may know all the quotations from the Bible, but if he does not labor, let him not eat. Paul बायबल says. मधील प्रत्येक गोष्ट त्याला तोंडपाठ असतील परंतु जर का त्यावर त्यांनी कष्ट केले नाही तर मग त्याला उत्तम खायला मिळणार नाही. There can be many reasons, आणि त्याच्या मागच्या अशा अनेक कारण but you असतील. cannot justify one from the other. परंतु एकातून दुसरं आपण असा न्याय नाही करू शकत. One thing is, God is no respecter of persons. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की देव भेदभाव करत नाही. Amen. Amen. God will not see a man's character and say, oh, though he works so hard, I will not bless him because his character does not line up with my word. देव चरित्र पाहून कधी न्याय करत नाही. देव असं कधी म्हणत नाही की जरी तो काबड कष्ट करत आहे आणि त्याचं चरित्र खराब आहे म्हणून मी त्याला आशीर्वादित करणार नाही. He will bless him. तो नक्की त्याला आशीर्वादित करणार. He will bless him. तो नक्की त्याला आशीर्वादित Whereas करणार. a believer may have a very good character and he is sleeping the whole day, God will not give him anything. आणि दुसऱ्या बाजूने विश्वासू व्यक्तीचं चरित्र जरी अतिशय चांगलं असेल परंतु संपूर्ण दिवस तो जर का झोपा काढत असेल तर मग देव त्याला काही देणार नाही. Praise God. Amen. But there is a blessing over and above the law of sowing and reaping. परंतु पेरणी व कापणी याच्यापेक्षा देखील वरचे असे काही आशीर्वाद आहेत. That is to live under the mercy of God. ती म्हणजे देवाच्या दयेखाली जगणे. And that is the principle we'll study sometime, how David lived under the principle of mercy. आणि काही काळ आपण याच विषयावर अभ्यास करणार आहोत की दावीद कशा प्रकारे देवाच्या दयेखाली जगला. Amen. We Amen. all believers need to live under mercy. आपण प्रत्येक विश्वासू व्यक्तीने देवाच्या दयेखाली जगण्याची गरज Maybe आहे. after this message we'll talk about it. कदाचित या संदेशानंतर आपण तो विषय घेऊ. David said दावीद म्हटला in Psalm 37 verse 35, स्तोत्र संहिता 37:35 मध्ये, I have seen the wicked in great power and spreading himself like a green bay tree. स्तोत्र संहिता 37:35,
मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. See, I saw David. David is saying, दावीद म्हणत आहे की मी पाहिला. see, the prosperity of the wicked is only earthly, so don't despise them. दुर्जनांची समृद्धी फक्त भौतिक आहे, त्यामुळे त्यांना आपण तुच्छ लेखू नये. A wicked man's prosperity is uncertain, so don't despise them. दुर्जनांची जी समृद्धी आहे त्याला काही पाया नाहीये, त्यामुळे आपण त्याला तुच्छ लेखू नये. Amen. Amen. The wicked man's prosperity is just brief, so don't despise them. दुर्जनांची Or समृद्धी don't envy them. दुर्जनांची समृद्धी ही फार थोडकी आहे, त्यामुळे त्यांच्यावर आपण जळफळू नये आणि त्यांची ईर्ष्या देखील करू नये. See, but the righteous man, परंतु नीतिमान he may have less, but he has the divine favor of God. कदाचित त्याच्याकडे काही उणीवा असतील, काही कमी असेल, परंतु देवाचा दैवी अनुग्रह मात्र त्याच्या He जवळ has the असेल. divine protection of God. देवाचं दैवी संरक्षण त्याच्यावर असेल. Praise God. Amen. And his goodness will lead him to eternity. आणि त्याचा चांगुलपणा त्याला सार्वकालिक मार्गाकडे घेऊन जाईल. You know, this issue of the wicked prospering, दुर्जनांची समृद्धीचा हा जो प्रवाह आहे, it has not only perplexed the worldly people, but even men of God and saint of God like David and Asaph. त्यामुळे फक्त जगातीलच लोक नव्हे, तर दाविदासारखे आणि इतर देवाच्या सेवकांसारखे देखील लोक त्यामुळे भ्रमात पडलेले आहेत. Because कारण true principle has not been understood by many people. अनेक लोकांद्वारे देवाचं खरं तत्व समजण्यात आलं And नाही heathen philosophy cannot even explain it. आणि अशा प्रकारचं तत्व समजावून देखील सांगण्यात आलं नाही. But then at times, even people like David and Asaph, they have given occasion for this kind of temptation. परंतु कधी कधी दावीद आणि आसाफ सारख्या लोकांनी देखील अशा प्रकारे मोहपाशाच्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि जागा दिली. See, it was so that time, it is so even now. पहा, त्या काळात देखील असं होतं आणि आजची परिस्थिती देखील तशीच But आहे. in the great mercy of God, God is revealing to us the principle by which He applies. परंतु देवाच्या विपुल दयेनुसार देव त्याचं तत्व आपल्याला प्रगट करून दाखवत आहे, जे आपण लागू केलं I have पाहिजे. seen the wicked in great power मी निर्दयी दुर्जन पाहिला, and spreading himself like a green bay tree. तो हिरव्यागार वृक्षासारखा विस्तारलेला दिसला. The Bible in the margin says, like a tree planted in its own soil. याचा अर्थ काय? बायबल दुसऱ्या भाषेत सांगते की असं झाड की जे स्वतःच्या मातीत See, रुतलेलं आहे. he is where all his natural things are surrounding him तो कुठं and आहे? helping him. तो कुठं आहे? म्हणजे अशा भौतिक गोष्टीमध्ये तो अडकलेला आहे, ज्यातूनच त्याला मदत मिळेल आणि त्या गोष्टी त्याच्याच भोवती आहेत. And Jesus said the world loves its own. आणि येशू म्हणला की जग स्वकीयांवर प्रेम करतं. Amen. Amen. The world loves its own, and we are not of the world. जग स्वकीयांवर प्रेम करतं आणि आपण तर जगातले नाहीत. If we are of God, जर आपण देवाचे आहोत and so if we are of God, the world will hate us. आणि जर आपण देवाचे असो, तर मग नक्की जग आपला तिरस्कार करणार. And nothing of the world's help will ever help a believer, आणि जगातील कुठलीही मदत विश्वासू व्यक्तीला मदत करणार नाही, because it doesn't come natural to them. कारण नैसर्गिक स्वरूपामध्ये ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. Only God by His divine power has to lead these Gentiles to bless you. परंतु देवाला आपल्या दैवी सामर्थ्यानुसार परराष्ट्रीयांना आपल्याला मदत करण्यासाठी वळवावं लागतं. No Gentile on his own natural thought will come to bless you. कुठला विदर्भी किंवा परराष्ट्रीय व्यक्ती स्वतःहून आपणहून तुम्हाला किंवा मला मदत करायला पुढे सरसावणार And नाही. moreover, आणि एवढंच you नाही, should not be so shocked why the unbelievers or the unrighteous or the wicked or the ungodly are prospering. जे अभक्तिमान आहेत, दुर्जन आहेत किंवा जे दुर्जनांच्या मार्गामध्ये चालत आहेत, असे लोक समृद्ध होताना आपल्याला धक्का बसला पाहिजे नाही. Because कारण there are no restraints to any kind of limit for a natural man. कारण नैसर्गिक मनुष्याला मर्यादा कुठेही आवळून धरत नाही. The limits which puts us to a limit is outside the bound for an unrighteous man. आपल्याला जी मर्यादा आहे, ज्या मर्यादेमध्ये आपण राहतो, त्या मर्यादे पलीकडे अधार्मिक व्यक्ती पुढे जातो. First of all, his conscience is not the rule for him. पहिली गोष्ट म्हणजे त्याची विवेक बुद्धी त्याच्यावर राज्य For us, करते. conscience rules. परंतु आपली विवेक बुद्धी आपल्याला जागृत ठेवते. Amen. Amen. For us, conscience rules. आपल्यासाठी विवेक बुद्धी जागृत ठेवते. Paul says, I lie not, my conscience also bears witness with me. पॉल म्हणतो की मीच काय तर माझी विवेक बुद्धी देखील माझ्या बरोबर साक्ष देते. A wicked man, he is at liberty to break all rules also to Durjan- get prosperity. दुर्जन व्यक्ती समृद्ध होण्यासाठी
प्रत्येक प्रकारची मर्यादा ओलांडून जाऊ शकतो. He will तेवढी take all means to get what he wants. जे त्याला पाहिजे ते साध्य करण्यासाठी तो कुठल्याही टोकाची भूमिका घेऊ शकतो. Whether it is good or bad, मग त्या भूमिका चांगल्या किंवा वाईट if असतील. he has to influence somebody, he will do it. जर का एखाद्यावर त्याला प्रभाव पाडायचा असेल किंवा एखाद्याचा वशिला घ्यायचा असेल तर ते देखील तो घेईल. If he wants to elevate somebody falsely, he can do it. जर का खोटं नाटं बोलून जर का एखाद्याला त्याला जर वर चढवायचं असेल तर ते देखील तो If करेल. he wants to put his leg on the another fellow, he can do it. आणि दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून जर का त्याला वर जायचं असेल तर ते देखील तो करेल. And moreover, he is not regarding things like we regard, that you have to be on the Sunday Sabbath here or Monday you have to be here. आणि Nothing of those sort. ज्या प्रकारे आपण अशा गोष्टी पाळतो आणि अशा गोष्टींकडे लक्ष देतो की रविवारचा दिवस आहे, शब्दात दिवस आहे, आपण तो पाळला पाहिजे, अशा दिवसाविषयी आणि अशा कुठल्या गोष्टीविषयी त्याला पर्वा He is नसते. not bothered about it. त्याला कुठल्या गोष्टीविषयी पर्वा नसते. If on Sunday he has to do a meeting for his business, he does not care for anything. He will just do his व्यवसाय निमित्त जर का रविवारी जर का त्याला बिझनेस मीटिंग घ्यायची असेल तो कोणाशी पर्वा न करता तो थेट मीटिंग घ्यायला जातो. He will not say, I have to shut down my shop. तो असं म्हणणार नाही की अरे मला दुकान बंद करण्याची No. गरज आहे. नाही, He will not ponder over such things. अशा गोष्टींवर तो विचार देखील करणार See, नाही. but for a believer, परंतु विश्वासू व्यक्ती he'll say, hey, 6 o'clock, I'll shut my shop. I have to go for the meeting. आणि विश्वासू व्यक्ती म्हणेल अरे 6 वाजले, मला माझं दुकान बंद करायचंय, मला सभेला जायचं आहे, चर्चला जायचं आहे. See, he'll say, okay, if the customers are gone home, forget it, I'll go for the meeting. विश्वासू व्यक्ती म्हणेल की जरी गिराईक निघून गेलं तरी मला परवा नाही, मला माझ्या सभेला जायचं आहे. See, he will not stop there. त्या ठिकाणी तो थांबणार नाही. No, he'll say, forget it, तो म्हणेल जाऊ दे, forget the business. व्यवसाय गेला, God will feed me. देव मला भरेल. I will rush for the meeting मी first. अगोदर शनिवारच्या सभेला जाईल, रविवारच्या Because it सभेला is जाईल, time to go to church. कारण आता चर्चला जाण्याची वेळ आहे. Praise the Lord. हालेलुया. If I get it, I get it. If I don't get it, praise the Lord. जर का मला मिळालं या व्यवसायाद्वारे तर मिळालं, नाही मिळालं तरी देवाला धन्यवाद. So we see the wicked prospering आणि म्हणून आपण पाहतो की दुर्जन समृद्ध because होतात, that is their nativity. कारण ते म्हणजे त्यांचं माहेर आहे. See, that is the natural life, is their nativity. त्यांचं नैसर्गिक जीवन म्हणजे त्यांचं ते माहेर घर. But we know it, परंतु आपल्याला ठाऊक आहे without God, देवाशिवाय they are standing on slippery ground. देवाशिवाय ते निसरड्या भूमीवर उभे आहेत. The world surely loves its own, जग नक्की स्वकीयांवर प्रेम but करतात, you see, the men love themselves more. परंतु आपण पाहतो की मानवजात स्वतःवर अधिक प्रेम करते. Amen. इमॅन. Man loves himself more. मानवजात स्वतःवर अधिक प्रेम करते. When rivalry comes, जेव्हा मग वादविवाद किंवा संकट a येतं businessman will sell his own friend. तेव्हा मग व्यावसायिक व्यक्ती आपल्या स्वतःच्या मित्राला देखील विकून खाईल, Yes, because for him it is business. कारण त्याच्यासाठी व्यवसाय महत्वाचा आहे. And rightly so, because his thinking is like that. For him, work is worship. आणि त्याच्यासाठी ते योग्यच आहे, कारण त्याची विचारसरणी अशीच आहे की काम म्हणजे आराधना. See? So why he'll think on coming for Sunday service? मग तो Or रविवारच्या think upon सभेला God. आणि देवाविषयी आणि रविवारच्या सभेला येण्याविषयी का पर्वा करेल? See, he can even pull down people who have exalted him. ज्या लोकांनी त्याला वर घेतला आहे त्याच लोकांना खाली खेचायला देखील तो कमी करणार If नाही. that can help him, he will pull down anybody. जर का त्या विषयात त्यातून जर का त्याला मदत होत असेल तर तो कोणालाही खाली खेचायला मागे पुढे पाहणार नाही. Their house may last until their life lasts. जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांचं घर टिकेल. Amen. Amen. But then very soon their house will decay. परंतु लवकरच त्यांचं घर देखील सडून जाईल. Because David further says, कारण दावीद राजा पुढे म्हणतो yet he passed away. तरी देखील तो निघून See, जाताना and मी yet he पाहिलं. passed away, and lo, he was not. I sought for him, but he could not be found. 36व्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो, पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा माग मूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडलाही नाही. See, हालेलुया. सापडलंच नाही. त्याचं कबर कुठं झालं माहित नाही. Amen. Yet it Hallelujah. passed away. तो सापडलाही नाही. See, everyone, प्रत्येक जण, whether you are a believer or unbeliever, मग तुम्ही विश्वासू असा किंवा अविश्वासू we असा, are under the divine judgment of God. आपण देवाच्या दैवी न्यायाखाली आहोत. We are under the divine administration of God. आपण देवाच्या दैवी व्यवस्थापनामध्ये आहोत. So you don't need to worry. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. Amen. हालेलुया. Don't ever envy anybody. आणि कधी कोणावर ईर्ष्या करू देखील Praise नका. God. हालेलुया. And moreover, आणि त्याहून अधिक we see sometimes the righteous are more afflicted than the unrighteous. आपण अनेक वेळेला पाहतो
की अनितिमानापेक्षा नीतिमानाला अनेक त्रास घडतात. And then we say, why is this so? आणि मग आपण प्रश्न करतो की अरे अशा गोष्टी का घडतात? It has to be so. हे असं घडलंच पाहिजे. Who will box the ear of a street child? रस्त्यावरच्या मुलाला कोण फटके मारणार, कोण कान पिळणार त्याचे? But in one day, 100 times a mother will be boxing her own child's ear. परंतु एका दिवसामध्ये स्वतःच्या लेकराला त्याची आई 10 वेळा 100 वेळा कान पिळेल. Why? का? Because she has something for her son. कारण आपल्या मुलाविषयी तिचे विचार असतात She has काही. great plans for her son. तिच्याविषयी त्याच्याविषयी तिच्या मनामध्ये काही योजना असतात. Amen. इमेन. She has timing for him. त्याच्यासाठी वेळेची शिस्त लावली. She will say, you have to get up at this time, you have to go to school at this time, you have to eat at this time. ती अशा प्रकारे शिस्त लावते की सकाळी या वेळेला तुला उठावं लागेल, या वेळेला तुला शाळेला जावं लागेल, या वेळेला तुला जेवण करण्याची वेळ आहे. And poor fellow, when he goes to school with his lugging his heavy bag, he sees a street child nicely dancing on the road and walking around. He says, काय त्याचा मजा आहे त्याचं काय? आणि मग And तो the street child also says, काय तू बॅग घेऊन जातो, मला बघ कसं आहे. आणि मग बिचारा जेव्हा तो शाळेला निघतो तेव्हा त्या ठिकाणी रस्त्यावरच्या उन्हाळ पोरांना पाहतो आणि म्हणतो अरे काय त्यांचं जीवन आहे. आणि मग तो उन्हाळ पोरगा म्हणतो अरे तू काय असं खांद्यावर रोज घेऊन चाललेलं आहे? मला बघ, मला काय बघ. नाही, काय त्रासच नाही, कोणी बोलत नाही मला काय. See? But then finally that fellow will land in the street only, he will die on the street. परंतु सरते शेवटी तो रस्त्यावरचा उन्हाळ मुलगा रस्त्यावरच राहणार आणि तिकडेच तो मरणार. Praise God. इमेन. And finally when these wicked people die, they go straight to the judgment. आणि God. सरते शेवटी जेव्हा हे दुर्जन मरण पावतात तेव्हा थेट ते देवासमोर न्यायासाठी जातात. The rich man who was clothed so royally and who fared so sumptuously every day, श्रीमंत मनुष्य जो शाही पोशाख परिधान करायचा आणि उत्तम मेजवानी त्याला समोर असायची, he died and he was buried. आणि तो मरण पावला आणि त्याला पुरल्यात आलं. He forgot God. त्याने देवाला विसरला. He forgot God. तो देवाला विसरला. But God did not forget him. परंतु देव त्याला विसरला नाही. Many times we think that nobody sees us. We can forget God. God, you don't come in my way. I will do what I want. You may forget God, but God will not forget you, because on the last day He will pull your ear to make you to stand before Him. अनेक वेळेला आपल्याला असं वाटते की देव आपल्याला पाहत नाही, देव आपल्याला विसरलाय. त्यामुळे आपण देखील देवाला म्हणतो की प्रभू तू माझ्या मार्गामध्ये येऊ नको, मला जसं पाहिजे तसं मी ऐश आरामामध्ये जीवन जगणार. परंतु सरते शेवटी जेव्हा आपण जगातून निघून जातो तेव्हा देवासमोरच आपल्याला हजर राहायचं आहे. All His works and all His life and everything is recorded in the book of life. आणि जीवनी पुस्तकामध्ये त्याचे सर्व कृत्य आणि त्याचं संपूर्ण जीवन नोंद करण्यात आली आहे. And then he will say, God, how do you know about me? आणि मग तो प्रश्न करतो की प्रभू तुला माझ्याविषयी एवढं कसं काय माहित आहे? God said, I maintained a file for your life. आणि मग प्रभू म्हणतो की तुझ्या जीवनाची फाईल मी या ठिकाणी तयार केली See, आहे. right from beginning, what all you did, I've got it written. प्रारंभापासून जे काही तू कृत्य केलेलं आहे त्याची सगळी नोंद माझ्या वहीमध्ये आहे. That's why it is written. त्यामुळे असं लिहिलं आहे In hell he lifted up his eyes, की त्यांनी उन्मत्तपणे दृष्टी वर केली being in torments, it says. आणि त्यांनी दृष्टी वर केली आणि त्याला छळ होत होता. See the end of his prosperity. पहा त्याच्या समृद्धीचा अंत कसा How झाला. can we envy such a man? मग We अशा shouldn't. अशा व्यक्तीवर आपण कशा प्रकारे ईर्ष्या करू शकतो? आपण केली नाही पाहिजे. Amen. आमेन. हालेलुया. Psalm 73:3, David said, स्तोत्र संहिता 73:3 दावीद राजा I म्हणतो, was envious at the foolish when I saw the prosperity of the wicked. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. He saw the peace of the wicked and he envied them. दुर्जनांचा उत्कर्ष दाविदाने पाहिला आणि त्यांच्या तो हेवा करू लागला. He said, oh, see the calmness they have. आणि तो म्हणू लागला की पहा हे किती लोक शांत चित्ताचे आहेत, So free from trouble. संकटापासून किती दूर आहे, They have no trouble. त्यांना कुठले त्रास नाही, No, they are free from suffering and death. प्रत्येक त्रासापासून आणि मरणापासून ते मुक्त आहेत. So he was doubting whether his religion is of any use for him. आणि मग तो शंका धरू लागला की अरे माझा धर्म माझ्यासाठी उपयोगी आहे का And is नाही, God just to me? आणि देव माझ्या विषयीने न्याय करत आहे का नाही. Many times people come to God only for blessing. They forget the cross carrying. अनेक वेळेला लोक देवाकडे वळतात फक्त आशीर्वादासाठी, परंतु वधस्तंभ वाहने ते विसरतात. Amen. Amen. There is a cross also to carry. वधस्तंभ देखील वाहिला पाहिजे. There are आपण afflictions, त्रास आहेत, but in it all, परंतु या सर्व छळामध्ये God strengthens us. देव आपल्याला शक्ती पुरवतो. He will not do anything wrong that will deny you of eternity.
eternity. सनातन काळामध्ये तुमचा नाकार होईल अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी देव तुमच्या जीवनामध्ये करणार If नाही. that means that he has to cut off your prosperity, he might well do it so that you will not lose your salvation. आणि त्याच्यासाठी जर का त्याला तुमची समृद्धी छाटावं लागली तरी तो छाटेल, परंतु तुमचं दीर्घ आयुष्य आणि तुमचं सार्वकालिक जीवन तो तुमच्यापासून काढून घेणार नाही. Praise God. हालेलुया. See, David says, my feet were almost gone, I slipped. That means he was almost falling into temptation and regarding the wicked people are much better than he. दावीद म्हणू लागला की माझी पावले बहुतेक घसरणारच, आता माझे पाय लटपटू लागले. आणि तो अशा मोहपाशामध्ये अडकला. तो असा विचार करू लागला की अरे दुर्जन तर किती समृद्ध होतात आहे आणि मी का समृद्ध होत नाही. See, पहिलं I was almost slipping down. तो म्हणू लागले की माझी पावले बहुतेक घसरणारच होती. But he said, I realized my folly when I entered the sanctuary of God. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो तेव्हा मग मला माझी चूक आढळली. Praise God. If the हालेलुया. world comes to the sanctuary of God, they will know why they are blessed. जेव्हा जग देवाच्या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करेल तेव्हा त्यांना समजेल की त्यांना का, कुठून, कशा प्रकारे आणि कोणाद्वारे आशीर्वाद मिळत आहे. Praise God. हालेलुया. You should always know that God is displaying His infinite wisdom when it concerns His children. आपण नेहमी ओळखलं पाहिजे की देव आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन आणि आपली कळवळा, आपली काळजी आपल्या लोकांप्रित्यर्थ, त्याच्या लेकरांप्रित्यर्थ दाखवतो. God knows that the righteous people can be made best in their affliction. कारण देवाला ठाऊक आहे की धार्मिक लोक त्यांच्या त्रासामध्येच ते उत्तम घडतील. Amen. Amen. We people, we are such naughty children that without affliction we will not walk fast to heaven. आपण असे लोक आहोत, एवढे खोडकर आहोत आपण की त्रासांशिवाय आपण स्वर्गाच्या दिशेने लवकर जाणार नाही. नाही. 2-4 फटके खाल्ल्याशिवाय आपण स्वर्गाच्या दिशेने धावणार नाही. हा, डोक्यावर फटाफट पटपट. And then who said that outside prosperity means inside peace they have? आणि असं कोण म्हणतं की बाहेरून समृद्धी म्हणजे आतून त्यांना शांती असेल? Who said? We only see the outside. आपण फक्त बाह्य स्वरूप पाहतो शमूएला प्रमाणे. ते बघ ना, कोट बीट घालून चालला फर्स्ट क्लास काय. अरे पण तो आतमध्ये माहिती का काय झालं, किती त्रास आहे, किती दुःखात आहे, किती लोकांना श्राप देत असेल तो रस्त्यात जाता जाता. Who knows? कोणाला ठाऊक आहे? He must be going and saying, त्याला दाखवतो आता 1 मिनिट, तो मरणार नाही तर मी मरणार. We don't know. आपल्याला ठाऊक नाही कुठल्या विचाराने तो चालला. Driving this big Mercedes also, he must be thinking that. फार मोठी गाडी मर्सिडीज चालवता असताना देखील तो असाच विचार करत Who असेल. knows his inward remorse? कोणाला ठाऊक आहे की त्याचे गहन विचार काय Who आहे? knows the terror of his conscience? कोणाला ठाऊक आहे की त्याच्या विवेक बुद्धीमध्ये कुठल्या प्रकारची दहशत आहे? Job says योब म्हणतो in Job 15:21, योब 15:21 मध्ये, a dreadful sound is in his ears, in prosperity the destroyer shall come upon him. योब 15:21 त्या ठिकाणी योब म्हणतो दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो, भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याचवर चालून येईल. See, continuously something is there in his ears. सतत त्याच्या कानामध्ये सतत दहशतीचा शब्द घुमत असतो, Fear is there. भीती असते. Amen. Amen. Does it not again say in verse 20, आणि मग 20व्या वचनामध्ये देखील लिहिलं आहे ना, the wicked man travaileth with pain all his days, and the number of his years is hidden to the oppressor. दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्य मर्यादा संपेपर्यंत यातना भोगतो. यातना भोगतो continuously. सतत यातना भोगतो. See, don't see his outward prosperity. आणि म्हणून बाह्य स्वरूप जे समृद्धी आहे ती पाहू नका. Without God, all that outside prosperity is just a mask, a देवाशिवाय show. त्यांची दिसणारी जी समृद्धी आहे तो फक्त एक मुखवटा आहे, तो फक्त देखावा The आहे. peace, the joy that you carry in your heart जो आनंद आणि जी शांती तुम्ही आपल्या हृदयामध्ये बाळगता is nothing compared to all the prosperity and outside things they have. जगातील लोकांमध्ये जी समृद्धी आहे त्याची तुलना तुमच्या आनंदाबरोबर आणि शांतीबरोबर करता देखील येणार नाही. Praise God. But Hallelujah. pastor, they are always triumphing. परंतु पास्टर ते नेहमी विजय उत्सवामध्ये Let them चालतात. triumph. त्यांना विजय उत्सव करायचा असेल करू द्या. Job 20 verse 5 says, योब 20:5 मध्ये लिहिलं the आहे triumphing of the wicked is always short. की दुर्जनांचा जय जयकार
अल्पकालिक असतो. The joy of the hypocrite is only for a moment. अधर्म्यांचा आनंद केवळ क्षणिक असतो. But pastor, I have seen the wicked rejoicing and laughing. परंतु मी पाहिलं आहे ना पास्टर की दुर्जन नेहमी हसत खेळत असतात, उल्हास करतात. See, that is happiness, that is not joy. पहा, ती खुशी आहे, तो आनंद नाही. That is mirth, that is not real joy. ते तात्पुरता आहे, तो खरा आनंद नाही. Proverbs 14:13 says, नीतिसूत्र 14:13 मध्ये even in laughter their heart is sorrowful and the end of that mirth is heaviness. नीतिसूत्र 14:13 मध्ये त्या ठिकाणी बायबल सांगतं की हसताना देखील हृदय खिन्न असते आणि हर्षाचा शेवट दुःखात होतो. See, laughter can conceal a heavy heart for a moment. पहा, हास्य तात्पुरतं दुःखी हृदयाला आराम देईल. But when the laughter ends, that man ends. परंतु जेव्हा हास्य निघून जातं तेव्हा मनुष्य देखील निघून जातो. Are you understand? तुम्हाला समजत आहे? When his laughter ends, that man ends because he has to laugh since he's got so much heaviness. जेव्हा हास्य निघून जातो तेव्हा तो मनुष्य देखील निघून जातो. त्यामुळे त्याचं ओझं त्याला तात्पुरतं बाजूला ठेवण्यासाठी सतत हसावा See, लागतं. they may appear to have a very good time, कदाचित आपल्याला असं दिसून येईल की त्यांची वेळ फार सुखात आहे, but their laughter will end in a heartbreak suddenly. परंतु हर्षाचा शेवट अचानक दुःखामध्ये होईल. Amen? Amen. But for us, परंतु for आपल्यासाठी us believers, आपण जे विश्वासू आहोत, all the outward trouble we carry आपण जे सर्व बाह्य स्वरूप त्रास घेऊन फिरतो is always consistent with the inner joy that God has given to ते us. सर्व बाहेरचे त्रास नेहमी आतील आनंदासोबत देवाने जे आनंद आपल्याला दिले आहेत त्या सोबत आपल्या बरोबर राहतात. God always balances it out. देव नेहमी त्याच्यामध्ये नेहमी बरोबर समानता ठेवतो. How many are understanding? किती लोकांना He समजत always आहे? balances it out. नेहमी सर्व काही तो बरोबर मोजमाप तो बरोबर तोलून ठेवतो, संतुलित ठेवतो. Where there is affliction, there is the consolation of Christ. कारण Paul ज्या says. ठिकाणी त्रास आहे त्या ठिकाणी देवाच्या लोकांना ख्रिस्ताचं सांत्वन देखील आहे. Praise God. But they Hallelujah. don't have it that way. परंतु अशा प्रकारे त्यांना नाही. I have affliction, but at the same time I have comfort of God. मला त्रास आहेत परंतु त्याच वेळेला मला देवाचं सांत्वन देखील मिळत आहे. I am weak, but then I am strong by the मी- power of God. मी अशक्त आहे परंतु देवाच्या सामर्थ्याने मी शक्तिमान देखील I आहे. can see darkness here, but then Jesus is my light. त्या ठिकाणी डाव्या बाजूला मला अंधकार दिसत आहे परंतु उजव्या बाजूला माझा येशू माझा प्रकाश आहे. I have no money today, but I know my prosperity lies in the name of Jesus. आज माझ्याकडे पैसा अडका नाही परंतु मला ठाऊक आहे की माझी समृद्धी येशू मध्ये आहे. Praise God. हालेलुया. God knows how to balance this out देवाला- because He is an all-wise God. देवाला ठाऊक आहे की आपल्या लोकांचं जीवन कसं संतुलित करायचं कारण देव सर्व ज्ञानी. Praise God. That's हालेलुया. why we don't have heart attacks. त्यामुळे आपल्याला हृदयाचा झटका लागत नाही. Try to understand what I'm saying. समजून घ्या मी काय सांगायचा There प्रयत्न is a करत आहे. universal knowledge that God exists, देवाचं एक ज्ञान आहे की ज्यामध्ये देव अस्तित्वात आहे but still people are dying of heart attack. तरी देखील लोकांना हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावतात. See, that is not for a believer. पहा ते विश्वासू लोकांसाठी नाही. A believer says God is not just a universal God who exists, but He is my God. परंतु विश्वासू व्यक्ती असा म्हणतो की देव काही फक्त वैश्विक देव नाही जो अस्तित्वात आहे, देव माझा देव आहे, तो माझ्यामध्ये देखील वस्ती Praise, करतो. that is the difference. हा फरक आहे. But for us, परंतु आपल्यासाठी this God has come down as Emmanuel, God with us, staying with us, ruling us, guiding us, protecting us. That is a personal God. जो स्वर्गीय देव स्वर्गामध्ये विराजमान आहे तो इमॅन्युअल बनून या पृथ्वी तलावर आला आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्याला संरक्षण देण्यासाठी, आपल्याला चालवण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्या बरोबर कायमस्वरूपी राहण्यासाठी. That is our joy. आणि तो आपला आनंद That आहे. is our तो joy. आपला आनंद आहे. So whether we get or not, आणि मग आपल्याला काही मिळो किंवा न मिळो He is still our God. तरी देखील तो आपला देव आहे. Let your conversation be without covetousness. मग म्हणून तुमची जी काही चर्चा असेल ती लोभाशिवाय असू द्या. Why? का? Because we know कारण आपल्याला ठाऊक आहे. He said, तो म्हटला I will never leave you nor forsake you. मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकून देणार That नाही. God is my helper. की देव माझा सहाय्य करता And He आहे. Himself said, आणि तो स्वतः म्हटला I आहे will never leave you nor forsake मी you. तुला कधी सोडणार नाही, कधी टाकून देणार नाही. Universal God has become a personal God. वैश्विक देव माझा वैयक्तिक देव झाला That आहे. is Christian life. आणि त्याला म्हणतात खरा ख्रिस्ती जीवन. Praise God. Hallelujah. Amen. Amen. So don't ever judge things according to the present appearance that you see outwardly. आणि म्हणून बाह्य स्वरूपाने लोक कशा प्रकारे समृद्ध झाले आहेत त्याच्याकडे पाहून न्याय करू नका. Consider the end thereof, because that
really destined somebody destined. उलट पक्षी त्यांचा शेवट जो आहे तो लक्षात घ्या, कारण त्यामुळे एखाद्याला दिशा मिळू शकते. Amen. Amen. David studied their life and said, "Oh, how short their life is." He knew Saul. दाविदाने त्या लोकांचं जीवनाचा अभ्यास केला आणि दाविदाने असं विधान केलं की त्यांचं जीवन किती अल्पकाळी आहे, कारण तो शौलाला ओळखून चुकला. He saw Saul's life. त्यांनी शौलाचं जीवन पारखलं. Fellow rose up like that. असा तो समृद्ध झाला होता And suddenly he vanished. आणि अचानक तो नाहीसा झाला. Suddenly he vanished. अचानक तो नाहीसा झाला. Went for battle, gone. युद्धाला गेला आणि आला नाही, Died. मेला. And he saw it before his eyes. आणि आपल्या डोळ्यापुढे त्यांनी शौलाचं जीवन पाहिलं. Saul grew like a big bay tree. हिरव्यागार झाडाप्रमाणे शौल विस्तारला. Man pleaser. मनुष्याला खुश करणारा, Wanted the throne and the crown and worldliness. जगातल्या गोष्टी, सिंहासन आणि मुकुट याच्या मागे लागलेला Lost it all. आणि सगळं काही गमावलं. Say, lost it all. सगळं काही How, गमावलं. what a folly it is that you pursue after the worldly thing and that worldly thing does not become your portion. Moreover, you lose even eternity. You have double loss. किती मूर्खपणा आहे हा. जर का आपण देवाच्या गोष्टी सोडून जगाच्या गोष्टी मागे लागतो आणि जगाच्या गोष्टी तर आपल्याला मिळत नाही, परंतु सार्वकालिक जीवन देखील गमावतो, हा किती मोठा मूर्ख. I'm talking about the worldly people. जगातले लोक See, they're running after the world, ते जगामागे धावतात, sacrificing God and His kingdom. देवाला आणि देवाच्या राज्याचा त्याग करतात And that world also does not give them their proper due. आणि जगातून देखील त्यांना त्यांचं योग्य वेतन नाही मिळत They lose that temporary benefit. आणि तात्पुरते जे फायदे असतात ते सगळे ते गमावतात. And then त्यानंतर double loss. They lose दुप्पट eternity as well. What दुप्पट did they तोटा get in their grave? Nothing. दुप्पट तोटा त्यांना सोसावा लागतो. त्यांना काही मिळत नाही. उलट पक्षी सार्वकालिक जीवन देखील ते गमावतात आणि कबरेमध्ये मग मिळून त्यांना काय मिळणार. You know, it is often said that God always treats His enemies better than His friends. आणि सहसा असं म्हटलं जातं की देव त्याच्या शत्रू बरोबर चांगलं वागतो त्याच्या मित्रांपेक्षा, Because He gives them honor, He gives them prosperity. He is not concerned about their life. कारण तो त्यांना मान सन्मान देतो, त्यांना समृद्धी देतो. देवाला त्यांच्या जीवनाविषयी पर्वा नाही. Amen. इमॅन. Whether they flourish or whether they die, whether they live. See? ते समृद्ध होतात, ते जगतात, कशा प्रकारे जगतात का मरतात याविषयी काही But नाही. when it comes to His children, He gives them in a measure. परंतु स्वतःच्या लेकरांविषयी जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मोजून मापून तो देतो. ₹1 पण जास्त दिलं तर याच्या डोक्याला आलं तर काय करणार मी? हे संडेला नाही आलं तर काय करणार? द्यायचं का नाही? 50 पैसे देऊन टाकू, वाढू. प्रमोशन किती वाढवायचं? See, he thinks all that. तो अशा प्रकारे विचार करतो. ह्याला किती वाढवायचं? ₹1 वाढवू का? Then angel said, ₹1 वाढवलं तर त्याला डोक्यात येणार. असंही थोडं कमीच येतो संडेला. See, all that concern he has. या सर्व काळजी देवाला असते. Amen. Amen. He does not just give you like that. तो काय असाच बेफाम देत नाही. He's concerned about your life. तुमच्या जीवनाविषयी त्याला काळजी आहे. So 10 times he has to think त्यामुळे when he has दहा- to give his children. त्यामुळे 10 वेळा तो विचार करतो की आपल्या लेकरांना आपल्याला द्यायचं आहे. Many times Sandra says, "Mama, one ice cream." No ice cream. अनेक वेळा सँड्रा म्हणते की मम्मा अजून एक आईस्क्रीम. नाही, आईस्क्रीम नाही. But नाही. तुला सर्दी होणार, खोकला येणार, त्रास होणार. See, that doesn't mean God doesn't have money. He can print notes as much as he wants. याचा अर्थ असा नाही की देवाकडे पैसा नाही, पाहिजे तेवढा नोटा तो आणू शकतो. See, but he knows if the children have cold and cough, then unnecessary trouble. परंतु त्यांना ठाऊक आहे की माझ्या लेकरांना जर का जास्त दिलं तर मग त्यांना सर्दी खोकला होईल आणि विनाकारण त्रास त्यांना सोसावे लागतील. So be happy. त्यामुळे आनंदी Be राहा, content. समाधानी राहा. Amen. Hallelujah. Be content. Yes, Lord. Enough. समाधानी राहा. म्हणा की होय Thank प्रभू, you, Jesus. What you have given me, I thank जे you, Lord. तुम्हाला दिलं आहे, जे तुम्हाला पुरवलं आहे, धन्यवाद येशू. Amen. हालेलुया. I'm thankful to you, मी Lord. तुझे आभार मानतो. Jesus said, "Why do you worry? What you will eat? What you will clothe?" तुम्ही काय खावे, काय प्यावे आणि काय परिधान करावे याविषयी का पर्वा करता How असं येशू stupid when म्हटलं. you're wearing clothes and you still worry about clothes. तुम्ही कपडे घालता तरी देखील कपड्याविषयी पर्वा करता. किती विचित्र. Sometimes we eat food and say, संध्याकाळी काय बनवणार? कधी कधी दुपारचं जेवण करताना आपण म्हणतो संध्याकाळी काय बनवायचं. अरे पण हे संपूर्ण टाका ना, त्याच्यानंतर बघू आपण काय करणार. Yeah, sometimes the wife say, the man has hardly put one thing in his mouth. आता संध्याकाळी काय पाहिजे तुम्हाला? कधी-कधी आम्ही स्त्रिया- हे खाऊ द्या. काय भाजी करायचं रात्री सांगा मला आता. हे भाजी संपवते मला.
Praise God. हालेलुया. See, we worry, what clothes shall we wear? Then we should ask, are you wearing now? Yeah. And then God will give it to you. आपण काळजी करतो, अरे काय कपडे घालावे, मग आपल्याला विचारायला भाग पडतं, तू आता घातलेत ना? अरे Say, are you wearing leaves now? No, I'm wearing clothes. Then God will give you clothes. तुम्ही आता काय अंजिराची पानं गुंडाळली का? नाही, कपडेच घातलेत ना. हा, Praise God. हालेलुया. Job says in Job 21:7, योब म्हणला, योब 21:7 मध्ये, wherefore do the wicked live, become old? Yes, they are mighty in power. Their seed is established in their sight with them, and their offspring before their eyes. Their houses are safe from fear. Neither is the rod of God upon them. They send forth their little ones like a flock, and their children dance. They take timbrel and harp and rejoice at the sound of the organ. Therefore they say unto God, depart from us, for we desire not the knowledge of thy ways. Say, योब and what 21 is the Almighty that we should serve him? And what profit should we have if we pray unto him? योब 21:7 पुढे, दुष्ट का जिवंत राहतात, ते वयोवृद्ध का होतात, ते समृद्ध का होतात, त्यांच्या समक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची मुले बाळे नांदतात, त्यांची घरे सलामत व निर्भय असतात, देवाचा दंड त्यांच्यावर पडत नाही, त्यांचा बैल अवलाद उत्पन्न करीतो, तो निष्फळ होत नाही, त्यांची गाय विते गाभटत नाही, ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडतात, त्यांची मुले नाचतात व बागडतात, ते डफ व वीणा यावर गातात, ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात, ते आपले दिवस सुखासमाधानात घालवतात व सहज क्षणात अधोलोकात जातात. हेच लोक देवाला म्हणत असत की आम्हापासून दूर हो, तुझ्या मार्गाची ओळख आम्हास नको. सर्व समर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी, त्याची विनवणी करून आम्हास लाभ तो काय. When prosperity comes, people say, I don't have anything to do with God. जेव्हा समृद्धी येते तेव्हा लोक म्हणतात की मला देवाबरोबर काही घेणं देणं नाही. So isn't it dangerous to have too many things beyond what God has measured for us? म्हणून देवाने जे आपल्याला मोजून आणि मापून ठेवलं आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करणे हे आपल्यासाठी किती धोकादायक आहे. Are you understanding, people? तुम्हाला समजत आहे That's why प्रियांनो? you need to say, I don't want to have anything that God does not desire me to have. आणि म्हणून आपण असं म्हणलं पाहिजे, जी देवाची इच्छा नाही त्या गोष्टी मला नकोय, I don't want it. मला त्या गोष्टीच नकोय. Anything which will, which I have to compromise for the kingdom of God, I don't want it. देवाच्या राज्यासोबत जर का मला कुठल्या गोष्टींबरोबर तोडजोड करावी लागत असेल तर मग मला त्या गोष्टी नकोय, I don't want it. मला त्या गोष्टी नकोय. Praise the Lord. आमेन. We don't want it. आपल्याला नकोय त्या गोष्टी, Because if it's going to take us away from God, we don't want it. कारण जर का ते आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतील तर त्या गोष्टी बिलकुल नकोय. Amen. आमेन. So we should not judge anybody by what they have. आणि म्हणून जे त्यांच्याकडे आहे त्यावरून आपण त्यांचा न्याय करू नये. याच्याकडे काहीच नाही म्हणजे हा ना प्रेयर करत नाही. Who says? असं कोण म्हटलं? There some people say, काही लोक असं म्हणतात, आतापर्यंत त्याला घर मिळालं नाही म्हणजे काय, हा स्ट्रॉंग नाही आहे देवामध्ये, माझ्याकडे 4 आहे. Who said that? असं कोण म्हटलं? Even the wicked have got many houses. दुर्जनांच्या देखील अनेक घरं आहेत. Does that mean that they love God? याचा अर्थ असा आहे का की ते जिवंत देवावर प्रेम करतात? It can be either they are very hard workers than the believers. एक तर ते विश्वासू व्यक्तींपेक्षा जास्त काबाड कष्ट करणारे असतील. Maybe they have got the inheritance from their forefathers. कदाचित त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना धन संपत्ती मिळाली Maybe they असेल. got it through very questionable means. कदाचित अतिशय मोठ्या प्रश्नातून त्यांना मिळाला We असेल. don't know how they got it. म्हणजे आपल्याला ठाऊक नाही की कशा प्रकारे त्यांना मिळाला आहे. Time and chance happens to all. कारण वेळ आणि संधी प्रत्येकाला प्राप्त होते. Praise God. आमेन. The real thing is, खरी गोष्ट अशी do we आहे have Jesus in our heart? की आपल्या हृदयामध्ये येशू आहे का? We need to be rich towards God. आपण देवाविषयीनं श्रीमंत असलं पाहिजे. Rich towards God. देवा प्रित्यर्थ श्रीमंत असलं Your पाहिजे. riches should be found in what kind of relationship you have got with God and the relationship you have with one another. तुम्ही एकमेकांसोबत कशा प्रकारे नातेसंबंध बांधता आणि देवासोबत कशा प्रकारे नातेसंबंध बांधता यामध्ये आपली श्रीमंती असली पाहिजे. Praise God. Hallelujah. Amen. Amen. Abraham was rich. अब्राम श्रीमंत होता, Praise God, but he was rich towards God as well. परंतु देवा प्रित्यर्थ देखील तो तेवढा श्रीमंत होता. And so God made him rich because God knows he is rich towards me. आणि म्हणून तर देवाने त्याला एवढी समृद्ध केलं कारण देवाला ठाऊक होतं की माझ्या विषयीने तो श्रीमंत आहे. See, sometimes we cannot handle some finance. How can God give us? कधी कधी आपण आर्थिक गोष्टी सांभाळू नाही शकत, तर मग त्यामुळे देव आपल्या हातामध्ये कसं काय ते सोपेल. God knows, याला मी 10 रुपये दिलं तर असंच चालतो तो, तर मी त्याला 50 रुपये दिलं तर काय करणार हा?
So he says, let him get matured little bit, then I will give him. आणि मग प्रभू म्हणतो की त्याला थोडं प्रौढ होऊ द्या, म्हणजे मग मी त्याला देईल. Yeah, haven't you seen it? आपण पाहिलेत ना, Little money we get, we forget talking with anybody now. थोडासा पैसा आपल्या खिशामध्ये चमचम करू लागला की दुसऱ्यांना ओळख द्यायला आपण विसरतो. आणि पैसे संपलं की भिकारीशी पण आपण बोलतो. कसं काय पाहुणे, कसं बरं आहे का, भिकारी होतो अरे कधी विचारलं पैसे पाहिजे का तुम्हाला. See, we are so naughty children. आपण किती खोडकर आहोत. So God has to see whether we really are growing up. आणि म्हणून देवाला लक्ष पुरवावं लागते की आपण वाढतोय का नाही, वाढतोय का नाही. Some people take time to grow. काही लोक दीर्घ काळ घेतात वाढण्यासाठी. Amen. Amen. Okay. वेळ लागतो. It takes time for them. Some people, by the time rapture takes place, they would have grown. काही Praise God, they go to heaven. स्वर्गारोहण होण्यापर्यंत काही लोक वाढतात, कारण ठीक आहे त्यावेळी देवाकडे जातील. Some people grow fast. काही लोक लवकर वाढतात. Everybody is different. प्रत्येकामध्ये फरक आहे. Ecclesiastes 9:2. उपदेशक 9:2. All things come alike to all. There is one event to the righteous and one event to the wicked, to the good and to the clean and to the unclean, to him that sacrificeth and to him that sacrificeth not. As in is the good, so is a sinner, and he that sweareth as he that feareth an oath. या ठिकाणी उपदेशक 9:2 मध्ये लिहिलं आहे, जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. धार्मिक व दुष्ट, सात्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा, या सर्वांची एकच गती होते. सात्विकाची व पाप्याची, शपथ वाहणाऱ्याची तशीच शपथ वाहण्यास भिणाऱ्याची सारखीच दशा होते. See, did you see that all outward things in this life, good and bad men share it alike. आणि म्हणून या जीवनामध्ये जे बाह्य स्वरूपाच्या गोष्टी आहेत ते धार्मिक आणि दुष्ट समानतेने त्यांना सगळ्यांना भोगावे लागतात. Praise God. Amen. 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 It's all alike. म्हणजे ते सर्वांसाठी It समान आहे. doesn't depend on your love or hatred or whatever. God doesn't hate one and love the other. He doesn't hate the bad people. See, he may hate what they do, but he doesn't hate them because आणि- they are made in his image. Amen. आणि हे यावर निर्भर नाही की कशा प्रकारे आपण प्रेम करतो किंवा ईर्ष्या करतो, कारण देव त्यांच्यावर देखील प्रीती करतो, कारण ते त्याच्या प्रतिरूपात बनले आहेत. हो, त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांचा द्वेष करत असेल, परंतु त्यांच्यावर तो प्रेम करतो. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. Lazarus never sat in the house when Jesus came, yet the sisters wrote, the one whom you love is very sick. जेव्हा केव्हा येशू मरिया आणि मार्तेच्या घरी यायचा तेव्हा लाजरस कधी त्या घरामध्ये उपस्थित नसायचा, तरी देखील पत्राद्वारे मरिया आणि मार्तेने लिहिलं की ज्याच्यावर गुरुजी तुम्ही अधिक प्रीती केली तो मरण पावला. See, the rich ruler who came to Jesus, Bible says Jesus loved him. जो श्रीमंत अधिकारी त्या ठिकाणी येशूकडे धावत आला, बायबल सांगते की येशूने त्याच्याकडे पाहून प्रीती केली. And some people say, oh, he loves me, that means I am heading for heaven. Who said? आणि काही लोक म्हणतात की पहा तो माझ्यावर प्रीती करतो, म्हणजे पहा मी स्वर्गाच्या दिशेने चालला आहे, असं कोण म्हटलं? Unless we give our life to Jesus, जोपर्यंत आपलं जीवन आपण येशूच्या चरणी वाहत we नाही, cannot go to heaven. तोपर्यंत आपण स्वर्गाच्या मार्गात जाऊ नाही शकणार. Are you understanding? समजत आहे प्रियांनो? Those people who are in hell also, God has not hated them. जे लोक आज नरक यातना भोगत आहेत, देवाने त्यांचा तिरस्कार केला नाही. See, we need to understand this truth. आपण हे सत्य समजून घेतलं पाहिजे. Amen. Amen. Those people who live a temporary life, जे लोक तात्पुरतं जीवन जगतात they have no eternal life. त्यांना सनातन जीवन प्राप्त झालं नाही. No eternal life. त्यांच्याकडे सनातन जीवन They may नाही. have everything. They may have the whole world, त्यांच्याकडे संपूर्ण जग असेल, सर्वस्व असेल, but it shall gain them nothing. परंतु त्यामुळे त्यांचा काही फायदा होणार नाही. Amen. Amen. So that doesn't mean the believers are not rich. याचा अर्थ असा नाही की विश्वासू श्रीमंत I नसतात. can show you many people who are rich. मी असे अनेक लोक दाखवेल तुम्हाला जे श्रीमंत आहेत. Even brother Kamble is rich. ब्रदर कांबळी देखील श्रीमंत आहेत. He is a rich businessman. ते श्रीमंत व्यावसायिक आहेत. Yeah. Why? There's no shame to say we are rich, आणि यात काही लाजण्याचं कारण नाही की आपण श्रीमंत आहोत हे सांगायला, because this riches didn't come from the world. It came from God. कारण ही श्रीमंती काही जगातून आपल्याला मिळाली नाही, देवाकडून आपल्याला मिळाली आहे. But see, पहा, when it is a believer,
परंतु जेव्हा विश्वासू व्यक्ती असतो, If he's rich, praise God. जर का तो श्रीमंत असेल तर देवाला धन्यवाद. Because even if after having riches, he's here on Monday discipleship meeting. कारण श्रीमंत असून देखील आज ते सोमवारच्या शिष्य सभेला या ठिकाणी हजर आहेत. See, I'm just taking an example. म्हणजे Over मी- there right now. आता कांबळी ब्रदर समोर आहेत म्हणून मी फक्त उदाहरण घेत आहे. Now, Abraham was very rich in gold and silver. पहा, सोने आणि रुपये याविषयी अब्राम फार श्रीमंत होता Nabal was also very rich in flocks and cattle. आणि त्या ठिकाणी नाबाल देखील खूप श्रीमंत होता. Though his name means fool, but yet he was rich. जरी त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख होता तरी देखील त्याच्याकडे गुरेढोरे भरपूर होती, श्रीमंत होता. Nabal means fool. नबाल म्हणजे मूर्ख, Yet how was he rich? तरी देखील तो कशा प्रकारे श्रीमंत होता. God said he is a fool because he is a fool in his eyes. God's eyes. देव त्याला मूर्ख म्हणला कारण देवाच्या नजरेत तो मूर्ख होता. See, in the worldly eyes, Nabal was a very wise man. जगाच्या दृष्टीने नाबाल अतिशय हुशार व्यक्ती होता. But God said you are a fool. परंतु देव म्हणला की हा मूर्ख आहे. That fellow who pulled down his barn and said, I'm going to raise up a new barn. तो व्यक्ती जो म्हणला की हे कोठार मी पाडणार आणि दुसरं मोठं कोठार मी बांधणार And I will say to my soul, now eat, drink and be merry. आणि मी माझ्या जीवाला म्हणणार की खा पी आणि उल्हास व आनंद कर. If he is talking with his natural people, जर का नैसर्गिक लोकांसोबत जर का तो असं बोलत he'll असेल say, काय डोकं आहे तुम्हाला? तर मग ते लोक म्हणतील काय डोकं आहे. या संकटाच्या काळी तुमच्याकडे एवढं आहे, म्हणजे खूप हुशार आहे, तू भयंकर हुशार आहे. And then that night when he's sleeping, मी हुशार आहे. God said, you fool, you are going to die tonight. आणि मग त्या रात्री तो मग झोपताना विचार करतो मी हुशार आहे. देव म्हणतो अरे मूर्खा, तुला काय माहिती तू आजच मरणार आहे. See, so God says he's a fool. आणि मग देव म्हणतो तू मूर्ख आहे. And when God sees Abraham, he says, you are wise. आणि मग देव अब्रामाकडे पाहतो तेव्हा म्हणतो तू ज्ञानी आहे. See how different the world's concept about richness and poverty and all things are. मग जगाची जी तुलना आहे श्रीमंती आणि दारिद्र्य याविषयी, त्यामध्ये किती भेद आहे. So you can see Abraham a rich man, you can see Nabal a rich man, and the world says, दोघंच आहे, देवाचे सेवक आहे. आणि But मग see, we know who is देवाचे सेवक. एका बाजूला आपण पाहतो अब्राम जो श्रीमंत आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नाबाल जो श्रीमंत आहे. जगातील लोक जेव्हा उभे राहतील तेव्हा ते म्हणतील पहा दोघं समृद्ध आहे म्हणजे दोघेही देवाचे सेवक आहे. आपण जर का उभे राहिलो तर आपण थेट लगेच ओळखू की कोण खरा समृद्ध आहे, कारण तो देवाचा सेवक आहे. Amen. Amen. See Joseph योसेफाकडे पहा, promoted to become the prime minister, प्रधानमंत्री, त्या देशाचा प्रधानमंत्री होण्यासाठी त्याची बढती करण्यात आली, a believer. विश्वासू व्यक्ती. But here you also see Haman. परंतु दुसऱ्या बाजूला आपण हामानाला देखील In the पाहतो, courts of Ahasuerus king, he is being promoted. One after the other promotion he was getting. जो अश्वेश्वरस राजाचा जो त्या ठिकाणी प्रधान होता त्याला एकामागे एक बढती मिळत गेली. Read the book of Esther, he was getting promotion after promotion. एस्तेरचं पुस्तक वाचून पहा, त्याला बढती मागे बढती मिळत गेली. But see, both were rich. परंतु पहा दोघेही श्रीमंत Both had होते, position. दोघांनाही पद होतं. Haman had position, Joseph also had position. हामानाला देखील पद होतं, त्या ठिकाणी योसेफाला देखील पद होतं. And the world will have a different thought about them. परंतु जगाचा दृष्टिकोन त्यांच्या विषयीने वेगळा असेल. But we know परंतु आपल्याला ठाऊक आहे who has the best future. कोणाचं भविष्य उज्ज्वल आहे. Joseph, योसेफाचं, not Haman, because Haman he was killed. हमानाचं नाही. A noose was put around his neck. हमानाचं नाही, कारण त्याच्या भोवती, त्याच्या गळ्याभोवती गळफास टाकण्यात आला होता. Caleb lived for many years. कालेब दीर्घ आयुष्य जगला, Around 85 years he lived. जवळजवळ 85 वर्ष. Yeah, there are people today who are living for 90 years. आज असे देखील अनेक लोक आहेत जे 90 वर्ष जगतात. And here some believer who is 40 years old is coughing very badly. But it happens now. आणि काही विश्वासू असतात जे 40 मध्ये गेले की खूप खोकला येतो त्यांना. But see, he's a child of God yet. तरी देखील तो देवाचं लेकरू आहे. See, that is the difference. He is a child of God. हाच तर फरक आहे, तो देवाचं लेकरू आहे. Amen. Amen. Maybe he'll be healed the next day. कदाचित दुसऱ्याच दिवशी त्याला थेट आरोग्य मिळेल. And he'll live for 100 years. Who knows? आणि त्याच्या पुढे तुम्ही 100 वर्ष जगताल, कोणाला ठाऊक. Or maybe he will die. किंवा कदाचित तो मरण But पावेल. praise God, if he dies, he'll die like Lazarus straight to heaven. परंतु देवाला धन्यवाद, जरी तो मेला तरी लाजरस सारखा थेट तो स्वर्गामध्ये असेल. So you cannot judge people according to what they have, what they don't have. त्यामुळे लोकांकडे काय आहे किंवा काय नाही यावरून आपण न्याय नाही करू शकत. Rich man sat in his palace, Lazarus sat at his gate. श्रीमंत मनुष्य आपल्या महालामध्ये बसत होता आणि लाजरस त्याच्या द्वाराजवळ बसत होता. People say, लोक म्हटले काय बिलीवर गेट पाशी बसला, तो अनबिलीवर आतमध्ये बसला, काय तुमचं येशू?
And then suddenly our people, बरोबर सांगितलं, मी संडेला जाणारच नाही बघ चर्चला, तर काय पैसेच मिळत नाही. चर्चमध्ये पैसे मिळतं का? Where is the cross carrying? वधस्तंभ वाहने कुठे आहे? How do we forget that? आपण हे कसं काय विसरून How do चालू we शकतो? forget? Paul says, I die daily. आपण हे कसं काय विसरून चालू शकतो की पॉल म्हणतो की मी रोज मरतो. I am crucified with Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे ख्रिस्त येशू बरोबर मी It's वधस्तंभी no खेळलो longer I आहे. that live, but the Christ that lives in आता me. यापुढे मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त येशू जगत The world आहे. is crucified to me and I to the world. जगाला मी वधस्तंभी खेळलो आहे, जग माझ्यासाठी वधस्तंभी खेळलं आहे. See, we forget one side. We only apply one side. We forget the other side. आपण नाण्याची एकच बाजू लागू करतो, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे आपण दुर्लक्ष करतो. Life does not consist in the abundance of position one holds. ज्या व्यक्तीकडे विपुल धन संपत्ती आहे त्यावरून त्याचं जीवन मोजता येत Now, नाही. sometimes we look at a believer who is poor and we say, blessed are the poor. आणि कारण कधी कधी आपण अशा विश्वासू व्यक्तीकडे पाहतो जो गरीब आहे आणि आपण म्हणतो की जो गरीब तो धन्य. See, doesn't mean that if you are a rich man, you are an unbeliever, and if you are a poor man, you are a believer. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्ही अविश्वासू आहात आणि तुम्ही गरीब आहात म्हणून विश्वासू आहात. See, that also is wrong. ते देखील चुकीचं आहे. Some people think that if you are poor, that means you are poor in the spirit. That's wrong. काही लोक असा विचार करतात की तुम्ही जर गरीब आहात तर म्हणजे तुम्ही आत्म्याने गरीब आहात. See, blessed are the poor in spirit. जे आत्म्याने दीन ते धन्य. But some people say, oh, but Luke says, blessed are the poor. परंतु काही लोक म्हणतात की लूक तर म्हणला की जे गरीब ते धन्य. Yes, blessed are the poor, because to the poor, Jesus said in Luke 4:18, the gospel is preached. ते आत्म्याने गरीब ते धन्य हे ठीक आहे, बरोबर आहे. कारण लूक 4:18 मध्ये येशू म्हणला की गरिबांना सुवार्ता सांगण्यास मला पाठवलं आहे. See, first priority to them. पहिलं प्राधान्य त्यांना आहे. But if the poor beggar said, मला नकोच तुमचा येशू, he will remain like that. So he is not blessed in, because he is not a poor in the spirit. He is very rich in his spirit. परंतु जो He doesn't want गरीब God. परंतु जो गरीब आणि दीन भिकारी असेल तो जर का असा म्हणला फुशारकी मारून की मला तुमचा येशू नकोय, तर मग तो आत्म्याने दीन नाहीये, तो परिस्थितीने दीन आहे, आत्म्याने दीन नाही. त्यामुळे देव त्याला प्राप्त होणार नाही. Are you understanding? समजत आहे So प्रिय? here also he is poor, there also extremely poor. मग या ठिकाणी देखील तो गरीब आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील तो विपुल गरीब आहे. Sometimes so people say, no, मी काय करणार, मी आता व्हाईटच साडी घालणार, कारण की जे नम्र आहे, जे दीन आहे, असं व्हाईट पार्ट. See, it's not so. Who said? असं कोण म्हणलं? असं नाही. Somebody wearing red means he's got red sins in him. Scarlet red. काही लोक लाल घालतात म्हणजे काय त्यांची पाप लाखेसारखी लाल असतात का? We cannot judge anybody like that. म्हणजे अशा प्रकारे आपण एखाद्याचा न्याय नाही करू शकत. Amen. Amen. Just because one person lived for 85 years, that means God has been very happy with him. फक्त एखादा व्यक्ती 85 वर्ष जगला म्हणजे देव त्याच्यावर खूप खुश होता. And this याचा fellow अर्थ who असा died 40 years, at the age of 40, God hated him, removed him out of the earth. आणि हा व्यक्ती 40 मध्ये असतानाच निधन पावला. याचा अर्थ की अरे देवाने त्याला उचललं, देवाने त्याला छाटून टाकलं. People say, काय तुमचा बिलीवर 40 वयाचा होता तो मेला. If God so hated him, he will keep him on the earth. Why he'll say, you die? Because finally he has to go to live with जर Jesus. का देवाने जर का अशा व्यक्तीचा तिरस्कार केला असता जो 40 मध्ये गेला, तर मग देवाने त्याला दुःख आणि यातना भोगण्यासाठी पृथ्वीवरच ठेवलं असतं, स्वर्गामध्ये कशाला उचललं असतं? He will say, I hate him so much, I don't want him. Let him be on this earth. देव म्हणला असता की अरे मी तर याचा एवढा तिरस्कार करतो, मला हा माझ्या जवळ नको, तो पृथ्वीवरच बरा आहे. See? Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Everybody, it is appointed. What age, what time you will die and you will go to heaven. प्रत्येकाची ठरलेली वेळ आहे की कुठल्या काळामध्ये कुठल्या समयामध्ये तुम्ही जगणार, कसे जगणार आणि कधी प्रभूकडे जाणार. At least let us give the authority and right to the sovereign God. He is a sovereign God. He let him decide who has to live how long. कमीत कमी आपण एवढा तरी अधिकार परमेश्वर जो प्रतापशाली देव आहे त्याला दिला पाहिजे. त्याला ठरवू द्या की आपलं जीवन आपण कितपत कसं आणि कशा प्रकारे जगलं पाहिजे. See, he is a sovereign God. तो प्रतापशाली देव आहे. We don't want God to be sovereign. We want to dictate to him everything. आपली इच्छा नसते की देवाने प्रतापशाली व्हावे, आपण त्याला सर्व काही हुकूम सोडतो. मला सांग कसं असं होणार, मला तू सगळं सांग, मी का लवकर जाणार मला सांग, मला का त्रास आहे तुम्हाला लवकर सांग. Who is sovereign? कोण आहे प्रतापशाली? Sometimes he will not tell you also. Why he has to tell you? कधी- Because he knows about you. He knows in his wisdom, he knows how to take you to heaven. कधी कधी तो तुम्हाला उलगडून सांगणार देखील नाही, कारण त्याला ठाऊक आहे तुमचं उठणं बसणं सगळं काही त्याला ठाऊक आहे आणि त्याच्या परिपूर्ण ज्ञानामध्ये त्याला ठाऊक आहे की तुम्हाला कशा प्रकारे स्वर्गामध्ये घेऊन I never जायचं. asked God. मी कधी देवाला प्रश्न never विचारला blamed God. नाही. मी कधी देवाला I never दोष लावला नाही. questioned God. मी कधी देवाला प्रश्न केला नाही. Whenever things
are too hard for me, I said, in this I know you are a sovereign God. जिथे जिथे मला असं कळून चुकलं की या गोष्टी कठीण आहेत, त्या ठिकाणी मी म्हणलं की प्रभू तू प्रतापशाली देव आहे, तू कार्य कर, You are a sovereign God. तू प्रतापशाली देव आहे. And I come आणि under your subordination. आणि तुझ्या अधिकाराखाली मी आता येत आहे. Finally, let him decide. सरते शेवटी त्याला निर्णय करू द्या ना. Otherwise, like those workers who the master found at different hour time and he said, go and work. They said, why? याला कशाला जास्त पैसे दिलं? हा तर एवढं उशीर कामाला आला. नाही तर मग त्या कामगारांसारखे आपण प्रश्न करू की जे कामगार बाजारामध्ये होते आणि वेगवेगळ्या समयाला त्या मालकाने त्याला आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी पाठवलं आणि पगाराच्या वेळी शेवटी संध्याकाळी ते म्हणले हे तर 1 तासापूर्वी आले, यांना आमच्या एवढाच पगार का? Say, who are we? आपण कोण प्रश्न विचारणारे? Beggar will not stand say, चला पैसे द्या 10 रुपयाचा कमी जास्त काही नाही. He cannot say that. असं नाही म्हणू See, शकत. if somebody gives him 10 rupees, he will take it. जर का एखाद्याने त्याला 10 रुपये दिले तर तो घेईल. He will say, तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहे. And suddenly, that man gives 20 rupees to another fellow. He says, तुम्ही शैतान आहे. मला 10 त्याला 20 दिलं. So, you know, man is like that. म्हणजे मनुष्य असा आहे. We need to say, okay, तुम्ही त्यांना 20 दिलं, काय प्रॉब्लेम नाही. आता पण तुम्ही माझं देवच आहे. That kind of attitude we need to have. अशा प्रकारची वृत्ती आपण बाळगली पाहिजे. Praise God. Amen. Don't envy that another fellow who got more than you. तुमच्यापेक्षा जे शेजाऱ्याला जास्त मिळालं त्याच्यावर ईर्ष्या करू नका. Amen. Amen. Because when he was not around, then God was God. कारण जेव्हा तो जवळ नव्हता तेव्हा देवच होता. But now he came and he got greater than you. Now you are jealous, you are envious about him, and now you put your God down. आणि आता जेव्हा तो जवळ आला आणि देवाने त्याला तुमच्यापेक्षा भरपूर दिल्यामुळे तुम्ही त्याचा तिरस्कार करता, त्याचा हेवा करता आणि त्यामुळे तुम्ही देवाला खाली खेचता. Praise God. हालेलुया. Caleb lived for 85 years. कालेब 85 वर्ष जगला An ungodly man lives for 90 years. आणि अभक्तिमान व्यक्ती 90 वर्ष जगला. Where is the judgment of God? मग देवाचा न्याय कुठे आहे? Where is the justice of God? देवाचा न्यायीपणा कुठे आहे? God then pulls your ear, तुला दाखवतो. हा बघ कुठे आहे, हा बघ कुठे आहे आता. मग देव कान पकडून म्हणतो की पहा कालेब कुठे आणि दुसरा कुठे. कुठे आहे? कालेब कुठे आहे? हा स्वर्गात आहे. हा दुसरा 90 वर्ष टिकला होता, कुठे येतो? देन वी आस्क, पण कशाला त्याला मग 90 वर्ष तू इथं ठेवलं जगात? यू नो हाऊ या. Then God says, because I gave him time that he may repent finally. मग देव उत्तर देतो की मी त्याला वेळ दिली की त्यांनी पश्चाताप करून माझ्याकडे वळावे. आणि कॅलेबला कशाला वेळ द्यायचा? अजून वेळ दिला तो अनबिलीवर झाला तर. You're talking about wisdom. God has great wisdom. आपण ज्ञानाविषयी बोलत आहोत परंतु देव सर्वज्ञानी आहे. What is the ultimate reason for God saving us? मग देवाचं एकमेव असं कारण काय आहे आपलं तारण करण्यासाठी? To take us to heaven. आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. Praise God. Amen. He has kept us here for a purpose. त्यांनी आपल्याला खास उद्दिष्टासाठी या ठिकाणी ठेवलं आहे. To work in his kingdom. त्याच्या राज्यासाठी सेवा करावी यासाठी. That's all. बस पुरे. And when he thinks that it is enough, this fellow is doing, or this fellow is only walking round and round the mountain, take him better to be there than running after the mountain. आणि मग जेव्हा परमेश्वर वरून पाहतो आणि म्हणतो की अरे हे फक्त डोंगराभोवतीच फिरत आहे, डोंगराभोवतीच फिरत आहे, नुसतं फेरफटका मारत आहे, मग याला आपल्याकडे घेऊया, बस झाले इथे. बस झालं. नंतर ते काय शैतान आला, अजून त्रास दिला, तर म्हणणार देव कोण? नको, त्या आधीच घेऊन टाका. Praise God. हालेलुया. So finally, God is taking us to heaven. मग सरते शेवटी देव आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जात So आहे. don't judge anybody. त्यामुळे कोणाचाही न्याय करू नका. हा बिलीवर असो, नेहमी ते आजार असतो. Okay, so what? ठीक आहे, काही हरकत नाही. Amen. Amen. So what? काय फरक He पडतो? will get a new body in heaven. स्वर्गामध्ये त्याला नवीन शरीर मिळेल. But you don't lose your faith. परंतु तुम्ही आपला विश्वास गमवू नका. Till your death, you start claiming promises of God. Yes, I will be well. I will be well. तुमच्या मरणापर्यंत तुम्ही देवाच्या अभिवचन स्वीकारत जा आणि म्हणत जा की होय मी Amen. नक्की बरा होणार, मी नक्की बरा होणार. From 40 age you are praying, I will be healed. 85 years तक आप प्रेयर करो. Yes, आज भी मुझे विश्वास है, मैं अच्छा होगा. 40 मध्ये तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली की मी नक्की बरा होणार, नक्की बरा होणार. 85 वर्षापर्यंत तुम्ही असा विश्वास बाळगा आणि म्हणा की होय मी आज देखील नक्की बरा नक्की होणार. बरं, आजच होणार, मी नक्की होणार. आणि देव म्हणणार आज त्याला नक्कीच बरं करतो. He will see that you die. Eternal healing he will give you. हालेलुया.
मग तो परमेश्वर पाहून घेईल की तुम्हाला निधन प्राप्त होईल आणि तुम्हाला सार्वकालिक आरोग्य देवाकडून मिळेल. If it is not temporary healing, eternal healing you are getting. हा, या ठिकाणी नाही मिळत आहे ठीक आहे, सार्वकालिक आरोग्य मिळत आहे. Praise God. Amen. Amen. Hallelujah. One will be taken to the bosom of Abraham, another will be taken to the bosom of devil. एकाला अब्रामाच्या उराशी ठेवण्यात येईल आणि दुसऱ्याला सैतानाच्या उराशी ठेवण्यात येईल. Proverbs 23:17 says, नीतिसूत्र 23:17 मध्ये बायबल let सांगतं, not thine heart envy sinners, but be thou in the fear of the Lord all the day long. नीतिसूत्र 23:17 पातक्यांचा हेवा करू नको तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग. Praise God. Hallelujah. Live in the fear of the Lord every day. म्हणजे रोज देवाच्या भयामध्ये चाला. And why? का? Because when you envy, कारण जेव्हा आपण हेवा करतो you put down your God. तेव्हा आपल्या देवाला आपण खाली खेचतो You claim God as his cheap. आणि आपण देवाला असं लेखतो की तो क्षुल्लक आहे, तो And he is शूद्र a आहे respecter of persons. आणि No. देव काही पक्षपाती God नाही. says you live in the fear of the Lord. प्रभू म्हणतो की तुम्ही परमेश्वराच्या भयामध्ये See, when राहा you live in the fear of God, you don't question God. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या भयामध्ये राहतो तेव्हा आपण देवाला प्रश्न करत नाही. Amen. Amen. If you are fearing your father, you will not question him. जर का आपण आपल्या वडिलांचा भय बाळगतो तेव्हा आपण आपल्या वडिलांना प्रश्न करत नाही. But we have no fear of mother. So 100 things we'll ask her. परंतु असं का? आपल्या- तू का मला असं केलं? तू मला सांग, तू मला. आपल्या आईला आपण घाबरत नाही, त्यामुळे आपण आईला आपण बेधडक प्रश्न विचारतो, आई असं का झालं, तसं मला का सांग, झालं, मला का सांग. केलं? असं का केलं? When it is father, daddy said, this has to be done like that. Okay, daddy. परंतु जेव्हा वडील येतात आणि वडील म्हणतात हे असंच झालं पाहिजे, ठीक आहे डॅडी असंच करतो. Then आईला विचारलं, का असं? तू सांग मला काय. ते बोलत नाही, मी विचारत नाही, नाही तर फटका खाणार. तू सांग का असं आहे? तू करणार का? आई म्हणतात, नाही मी डॅडीला सांगितलं करणार म्हणून, पण तुला विचारतो का करायचं? Live in the fear of the Lord all the day long. आणि म्हणून संपूर्ण आयुष्यभर देवाच्या भयामध्ये राहा. Amen. Amen. Praise God. हालेलुया. See, though everything will be equally distributed according to our thought, जरी आपल्या विचारसरणीनुसार सर्व काही योग्य तुलनेमध्ये आणि समानतेमध्ये वाटण्यात येईल, the sure mercies only belong to God's children. तरी देखील देवाची खात्रीपूर्वक दया देवाच्या लेकरांची आहे. Praise God. The Hallelujah. sure mercies of David only will be given to us. देवाची खात्रीपूर्वक दया फक्त आपल्यालाच देण्यात येईल. Amen. Amen. Yes, God is going to scatter his goodies and all his blessings. पहा, देव आपले सर्व चांगुलपणा आणि आपला सर्व आशीर्वाद बीजाप्रमाणे विखरून देईल. Doesn't that show? Bible says he scattered the seed. ते बायबल सांगताना की पेरणी करणारा पेरणी करण्यास निघाला आणि त्यांनी वाटेत बी फेकले. See, when he scattered the seed, जेव्हा तो वाटेत बी असं फेकतो he didn't see that his field is coming only till here and that is the roadside. तेव्हा त्यांनी असं पाहिलं नाही की अरे माझं शेत फक्त या ठिकाणापर्यंतच आहे आणि रस्त्याच्या लगत आहे. So generous he was just scattering it तो like किती that. उदारपणे त्या ठिकाणी बिया फेकत चालला. आपण असलं तर हे ते शेजारचं आहे जागा, तर त्याच्यावर नाही जायचं, त्याला एक पण तांदूळ नाही मिळाला पाहिजे. आपल्याला we do like that. आपण असं करतो. But here the field was not there. There was road. परंतु या ठिकाणी शेजारी लगत शेत जमीन नव्हती, त्या ठिकाणी वाट होती And the sower was sowing left and right. आणि त्या ठिकाणी उजवीकडून डावीकडून त्या ठिकाणी पेरणारा बीज पेरायला निघाला. We would have said, आपण म्हटलं असतं अरे काय वेस्ट केलं ना तुम्ही वेस्ट. No, he would have said, let the birds at least eat. आणि तो म्हटला असता की कमीत कमी आकाशातील पाखरांना खाऊ द्या. Otherwise let it just die there only. No problem. I am a generous God. I give it to everybody. नाही तर मग त्या ठिकाणी ते बीज मरू द्या, मी उदार देव आहे, सर्वांना त्या ठिकाणी मोफत देतो. Praise God. Hallelujah. Amen. He scatters his seed तो everywhere. त्या ठिकाणी त्यांनी सगळीकडे बीज विखरलं. And so when the scattering is done, the आणि- unbelievers also pick it up and they say, praise God. जेव्हा त्या ठिकाणी विखरणं त्या ठिकाणी संपुष्टात येतं आणि जेव्हा अविश्वासू लोक ते सगळे आशीर्वाद उचलतात तेव्हा ते देखील म्हणतात प्रभूची स्तुती असो. Doesn't the Bible say it is scattered on hard ground? आणि असं बायबल सांगतं ना की कडक भूमीवर देखील ते सांडण्यात आलं, Here टाकण्यात it was आलं. fallow ground. या ठिकाणी soft ground. या ठिकाणी भुसभुशीत जमीन होती, There it was hard ground. दुसऱ्या बाजूला कडक भूमी That होती. means hard-hearted people also get the blessings of God. याचा अर्थ की कठीण हृदयाच्या लोकांना देखील देवाचे आशीर्वाद मिळतात. But see, the servants are going to take care of the field, not the hard ground. परंतु जे दास आहेत
ते शेताची राखण करतात, त्याच्याकडे लक्ष देतात. जे What? भूमी कडक आहे त्याची नाही. What they do with that hard ground, it is upon them. ज्या कडक भूमीविषयी ते काय करतात ते त्यांच्यावर निर्भर आहे. But here, परंतु या ठिकाणी on this field, या शेतामध्ये the farmer is going to take care. या ठिकाणी शेतकरी काळजी घेणार. He will put fertilizers. He That- will have his people there, that nobody plucks it out, no birds pluck it out. That caring is done for his field. त्या ठिकाणी ती भूमी तो सुपीक करेल, त्या ठिकाणी मजुरांना कामासाठी लावेल आणि सगळी काळजी घेईल की कुठल्याही प्रकारे आकाशातील पाखरांनी येऊन त्या बीजाला उचलून घेऊन जाऊ नये. In the same way, अगदी त्याच प्रकारे you are in the field. तुम्ही देवाच्या शेतामध्ये आहात. God is going to take care of you, आणि- protect the blessings that you hold, and He will see that no enemy robs it away. देव तुमचं रक्षण करेल. तुम्ही ज्या आशीर्वादामध्ये आज आहात त्या सर्व आशीर्वादाचं संरक्षण देव करेल आणि देव हे पाहून घेईल की कुठलाही शत्रू आणि चोर तुमचे आशीर्वाद घेऊन जाऊ नये. But outside, परंतु बाहेर that is upon them. ते सर्व त्यांच्यावर अवलंबून आहे. And so when there is a lot of fight, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, they take it because it is all on the hard ground. आणि बाहेर सगळे काही तंटा आणि वादविवाद असतात, त्यांच्यामध्ये रस्सीखेच असते, माझा आहे, माझा आहे, And then कारण they fight कडक one भूमीवर. another, they beat one another, they kill one another, and they whatever they get, they put it in their pocket. आणि मग एकमेकांबरोबर भांडण करतात, मारामाऱ्या करतात, एकमेकांना ठार करतात आणि जे काही हाती लागेल ते आपल्या खिशामध्ये They put टाकतात. it in the pocket which might have holes. आणि अशा खिशामध्ये टाकतात की ज्याला खालून छिद्र पडलं They आहे. don't know whether they will earn out of it anything, whether the devil will pluck it away, the birds will pluck it away, somebody will rob it, and they live in anxiety and terrible mess. आणि त्यातून त्यांना कळत नाही की अरे जे काही मी खिशामध्ये घातलेलं आहे त्यातून मला काही फायदा मिळणार आहे का, त्यातून माझा काही तोटा होणार आहे का, सैतान हे घेऊन जाईल का, आकाशातील पाखरे घेऊन जाईल का, सगळ्या जीवनाचा त्यांचा गोंधळ होतो. प्रियांनो, Praise God. Amen. You know, sometimes God may even heal an unbeliever more faster than He heals a believer. कधी काळी परमेश्वर जे अविश्वासू आहेत त्यांना विश्वासू व्यक्तीपेक्षा लवकर आरोग्य देतो. And the believer may be waiting when my chance will come, आणि when my chance will come. आणि विश्वासू व्यक्ती वाट पाहत असतो की मेरा नंबर कब आएगा, माझा नंबर कधी येईल. But then, परंतु does it not make that wicked man who received his blessing so fast from God answerable to God for his belief in God, for his unbelief in God? परंतु याचा अर्थ असा नाही का की जेवढ्या तत्परतेने त्याला आरोग्य मिळालं याचा अर्थ की देवाला देखील तेवढाच तो उत्तर देण्यासाठी उभा राहणार आहे की आरोग्य मिळाल्यानंतर देखील तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाही. Will his judgment not be more severe than that believer on the last day? मग शेवटल्या काळामध्ये ज्या विश्वासू व्यक्तीवर जो न्याय ओढवणार आहे त्याच्यापेक्षा कठीण न्याय त्या अविश्वासू व्यक्तीवर ओढवणार नाही का. Seeing that he was blessed, but his God's own child was not blessed. हे दिसून येताना की त्या अविश्वासू व्यक्तीला आशीर्वाद मिळाला परंतु देवाच्या लेकराला आशीर्वाद मिळाला नाही. See, he is more answerable. मग तो जास्त उत्तर देणार आहे. Every time you are increased in your goods, you are more answerable to God for God's mercy. जेवढं जास्त आपल्या समृद्धीमध्ये आपण वाढतो तेवढं जास्त आपण देवाच्या दयेविषयी त्याला उत्तर देणारे The होतो. more you are living in good health does not only speak about your faith, it also speaks about what you do with that good health जेवढं towards God जास्त- and His kingdom. जेवढं जास्त आपण चांगल्या आरोग्यामध्ये जगतो तेवढं जास्त फक्त आपल्या विश्वासाविषयीच नव्हे तर देवाच्या राज्याविषयी आणि देवाच्या संकल्पाविषयी आपण किती मेहनत करतो याविषयी देखील आपल्याला उत्तर द्यायचं आहे. Yes. आमेन. If God has blessed the believers with prosperity, He is going to question you what you did with that prosperity. जर of का yours. देवाने विश्वासू लोकांना समृद्धीने आशीर्वादित केला असेल तर देव तुम्हाला नक्की प्रश्न विचारणार की त्या समृद्धीचा तुम्ही काय उपयोग केला. Did you use it for God's kingdom or तुम्ही- did you just blow it away on your own self? तुम्ही देवाच्या राज्यासाठी त्या समृद्धीचा उपयोग केला का स्वतःच्या ख्याली खुशालीसाठी त्याचा उपयोग केला. See, if a person who is sick but yet works for God in his sickness, then he is going to be better rewarded than a person who has good health and done nothing for God. एखादा व्यक्ती जो आजारी असेल परंतु देवाच्या राज्यासाठी तरी देखील तो झटून श्रम करत असेल मग त्याच्यापेक्षा जो चांगल्या तब्येतीचा आहे परंतु देवासाठी काही करत नाही त्याच्यापेक्षा जो आजारी आहे त्याला उत्तम प्रतिफळ मिळेल. Yes,
It all depends on your circumstance, your environment, in what kind of life you are living, whether you have got persecution or whether you are not got any persecution, and what you did with all those benefit of yours. आणि मग हे सर्व यावर निर्भर आहे की आपण कुठल्या वातावरणामध्ये जगलो, आपल्या सभोवतालची परिस्थिती काय होती, आपण परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये असताना आपण देवासाठी कशा प्रकारे झटलो, हे सगळं यावर निर्भर आहे. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Yes. We'll continue next week. आपण पुढच्या आठवड्यात हा विषय चालू ठेवूया. God is teaching to us why good things are happening to bad people, that our eyes may be opened and we may know the truth, that we will never envy them. In fact, we will pity them and their condition. देव आपल्याला शिकवत आहे की चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत का घडतात. त्यातून देव गूढ आणि रहस्यमय गोष्टी प्रगट करत आहे, ज्यामुळे आपण त्यांचा हेवा करू नये, तर त्यांची कीव करावी, त्यांच्यावर दया करावी. God is a good God. देव चांगला देव आहे. Never ever curse God. कधीही देवाला शाप देऊ नका. Never ever doubt God. कधीही देवावर शंका बाळगू नका. Never, never. कधीही नाही. Let us be satisfied with what He has given us. जे काही परमेश्वराने आपल्याला दिलं आहे त्यामध्ये आपण समाधानी राहावे. And let us not boast in what extra we have. आणि जे काही आपल्याकडे अधिक आहे त्याविषयी प्रौढी मिरवू नये. Let us not curse God because we don't have. आणि जे आपल्याकडे नाही त्यामुळे देवाला शाप देऊ नये. God knows what is right for us, the best for us. देवाला चांगलं ठाऊक आहे की आपल्यासाठी योग्य आणि उत्तम ते काय आहे. Say thank you, Jesus. प्रत्येकाने म्हणा, धन्यवाद येशू, You are my sovereign God. तू माझा प्रतापशाली देव आहे. Not my will, माझी इच्छा नव्हे प्रभू, but let your will be done. परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. When you say that, जेव्हा तुम्ही असं म्हणता you acknowledge God as a sovereign God. तेव्हा तुम्ही देवाला मान्यता देता की तो प्रतापशाली देव आहे. Many times we forget that He is a sovereign God. अनेक वेळेला आपण विसरून जातो की देव प्रतापशाली देव आहे. We only think Him as our Father. आपण फक्त त्याला आपला पिता असं संबोधतो. And we have become so lax आणि त्यामुळे आपल्यामध्ये एवढ्या उणिवा येतात that we start questioning about everything that He does. की जे काही तो करतो त्यामुळे आपण त्याला प्रश्न विचारू लागतो. Why this, why that, why this not, why that not. हे असं का, ते तसं का नाही, अशा प्रकारे का नाही. Sometimes कधी काळी we need to know आपण हे जाणून घेतलं पाहिजे that He is not only our heavenly Father, की तो फक्त आपला स्वर्गीय बाप नव्हे, He is also the sovereign God. तर तो प्रतापशाली देव देखील आहे. And if you believe that He is your sovereign God, आणि जर का तुम्ही विश्वास ठेवला की तो तुमचा प्रतापशाली देव आहे, then He will be content with all His dealings. तर मग त्याच्या सर्व कारभारामध्ये तुम्ही समाधानी राहताल, You will be happy. तुम्ही आनंदी राहताल, You will be joyful. तुम्ही उल्हासाने जगताल. धन्यवाद देव बापा. तुझे आभार मानतो. He is healing some people here. धन्यवाद. तो tonight. काही लोकांना आता आरोग्य देत He आहे. is healing some people here. We adore you. काही लोकांना आता आरोग्य देत आहे. He is showing His sovereign will to some people now. तो आपली प्रतापशाली इच्छा काही लोकांना प्रगट करत आहे. He is showing His fatherly love to some more people now. काही लोकांना तो आपल्या पित्याचं प्रेम दाखवत आहे. He is showing to you तो तुम्हाला आता प्रगट करत आहे that you belong to Him. की तुम्ही त्याच्या मालकीचे You are आहात, His children. तुम्ही त्याचे लेकरं आहात. He is blessing the people. तो लोकांना आता आशीर्वादित करत आहे. Some people He is blessing them काही लोकांना तो आता आशीर्वादित करत आहे, because they have understood कारण त्यांनी ओळखून घेतलं the आहे riches of the world and the riches of God's people. की देवाच्या लोकांची श्रीमंती आणि जगाची श्रीमंती यात काय फरक आहे. Just because you understood it, He is blessing you. फक्त तुम्ही हे जाणून घेतलं त्यामुळे देव तुम्हाला आता आशीर्वादित He करत is आहे. blessing you. तो तुम्हाला आता आशीर्वादित करत आहे. Because now you got a revelation, that's why He's blessing you. तुम्हाला आता प्रगटीकरण मिळालं म्हणून तो तुम्हाला आशीर्वादित करत Because आहे. now you value Him more than all the things of the world, He's blessing you. कारण जगातील सर्व गोष्टींपेक्षा आता तुम्ही देवाला जास्त किंमत देत आहात म्हणून तो तुम्हाला आशीर्वादित That's करत why आहे. He's blessing you. त्यामुळेच तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे. That's why He's blessing you. त्यामुळेच तो तुम्हाला आशीर्वादित करत That's why आहे. He's healing you. याच कारणास्तव तो तुम्हाला आरोग्य देत आहे. Some people He's blessing them to show that it is His sovereign will to bless you. काही लोकांना तो यासाठी आशीर्वादित करत आहे, हे दाखवण्यासाठी की ही त्याची शाही इच्छा आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. धन्यवाद.
Say thank you, Jesus. प्रत्येकाने म्हणा धन्यवाद Say thank you, येशू, Jesus. धन्यवाद येशू. तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा Oh, look to God. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान। यीशुआ मेरा दिल बने तेरा सिंहासन, सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन। Oh, worship God. मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान। यीशुआ Oh, call him, call him. सर्वांनी त्याचा धावा करा. यीशुआ, यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ, मेरे मन में दिल में समा जा. यीशुआ, 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 मेरे दिल में समा जा। यीशुआ, मेरे दिल में Glory. आजा। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। Amen. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। Oh, glory, oh God. कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुना। Yeshua. यीशुआ, यीशुआ, Call, call, call. यीशुआ, मेरे मन में समा जा। Oh, he will strengthen your heart. यीशुआ, मेरे दिल में समा जा। यीशुआ,